आलोकची आई आलोकला दररोज वृद्धाश्रमातून फोन करायची। ती रडत म्हणायची, बाळा तुझे वडील खूप आजारी आहेत, त्यांना तुझी खूप आठवण येत आहे, वेळ काढून त्यांना एकदा भेटायला ये। पण आलोक मात्र त्यांना नकार देऊन खूप वाईट बोलायचा आणि फोन कट करून द्यायचा। आलोकने त्याच्या वृद्ध आईवडिलांना मध्यरात्री घराबाहेर हाकलून लावले होते। ते आता वृद्धाश्रमात राहत होते। त्याला त्यांचा तिटकारा वाटत होता। काही दिवसांनी त्याचे वडील या दुःखातच वारले। तो एवढा स्वार्थी झाला होता की तो त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेला नाही। काही महिन्यांनी त्याच्या आईने त्याला फोन करून सांगितले की बाळा तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी एक मालमत्ता सोडली होती, ये आणि ती घेऊन जा। हे ऐकताच तो धावत आईकडे गेला, पण तिथे पोहोचल्यानंतर त्याचे भानच सोडून गेले। कारण आईचे म्हणणे ऐकून आलोकला जेव्हा सत्य कळले तेव्हा तो खूपच संतापला, कारण त्याची आई म्हातारपणी गर्भवती राहिली होती। ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली होती। त्याचे वडील लाजेने डोके खाली करून बसले होते आणि आलोकला समजावून सांगत होते की हे प्रकरण गुपचूप ठेव, पण आलोक ऐकायला तयार नव्हता। कारण लोक आता त्याची चेष्टा करत होते की त्याची आई इतक्या वयात गर्भवती झाली आहे। त्याची प्रतिष्ठा नष्ट होत होती आणि तो हे सर्व सहन करू शकत नव्हता। तो कठोर स्वरात म्हणाला, आई खरंच सांग, हे सगळं कसं घडलं? त्याच्या आई त्याच्याकडे पाहू शकली नाही। ती खाली वाकून फक्त एवढंच म्हणाली, बाळा मला थोडा वेळ दे, मी तुला सगळं सत्य सांगेन। कोणतं सत्य? आलोक अचानक ओरडला, पण आईच्या डोळ्यात अश्रू पाहून तो शांत झाला आणि घराबाहेर पडला। सर्वत्र कुजबूज सुरू होती आणि सर्वांचे डोळे त्याच्याकडेच लागलेले असायचे। आजूबाजूला कुजबूज होत होती की हे बघ, आलोकची आई या वयात ही मुलाला जन्म देणार आहे। तरुण पण गेल्यानंतर लोक म्हातारे होतात, पण इथे तर उलटच घडतंय। हे ऐकून आलोकने त्याच्या गाडीची चावी उचलली आणि थेट त्यांच्याजवळ गेला। त्याला वाटत होते की हे लोक माझ्याबद्दलच बोलत आहेत आणि माझ्या आईच्या चारित्र्यावर शंका घेत आहेत। तो जेव्हा त्यांच्या जवळ गेला तेव्हा त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हास्य होते। मित्रा, हे सगळं काय आहे? आम्ही काय ऐकत आहोत की तुझी आई खरंच? विशालने डोळे मिचकावत विचारलं। हे सगळं थांबव, आलोक त्याच्या मित्राला ओरडून म्हणाला, पण त्याचे मित्र अजूनच हसायला लागले। तू का रागवतोय? त्यातलाच एक मित्र विहान म्हणाला, बाय द वे, तुझ्या कुटुंबाने सर्वांना आश्चर्यचकित केलं बरं का? हे ऐकून आलोकचा धीर सुटला। त्याने रागाने विहानची मान धरली आणि म्हणाला, तू आणखी एक शब्द बोलला तर ते चांगले होणार नाही। त्याचे डोळे रक्ताळले होते। त्याचे दुसरे मित्र हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते आणि सोबतच त्याची चेष्टा देखील करत होते। त्यामुळे तो आता तिथेच थांबू शकत नव्हता। त्याने गाडी चालू केली आणि रस्त्यांवर वेगाने चालवायला सुरुवात केली। रात्री तो घरी परतला तेव्हा त्याची आई दारात उभी होती। बाळा तू कुठे होतास? मी तुला किती वेळा फोन केला? तिथेच, जिथे माझा सन्मान अजूनही अबाधित आहे, आलोक तीक्ष्ण आवाजात म्हणाला। आलोक बाळा, मला फक्त तुझे कल्याणच हवे आहे। जे काही घडत आहे त्यामागे एक खोल सत्य आहे, पण अजून ती वेळ आलेली नाही जे मी तुला याबद्दल काही सांगू शकेन। अजून वेळ आलेली नाही म्हणजे? आलोक रागाने भडकला। आई तुला माहिती आहे का मला किती लाज वाटते? आईने शांतपणे डोळे मिटले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते तिच्या गालावरून ओघळू लागले। बाळा, तुझा सन्मान माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे का? हे वाक्य आलोकच्या हृदयात चाकूसारखे घुसले। हो, माझा सन्मान सर्वात महत्वाचा आहे, असं म्हणत तो रागाने थरथर कापत त्याच्या खोलीकडे निघाला। नंतर त्याच रागासोबत तो त्याच्या आईवडिलांच्या खोलीत आला तेव्हा घड्याळात रात्रीचे 12 वाजले होते। त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र कडकपणा होता। आई बेडवर झोपली होती। झोपेतही तिचे डोळे दुःखाने भरलेले होते। वडील खुर्चीवर बसून आकाशाकडे पाहत होते, जणू काही ते काही खोल मदतीची वाट पाहत आहेत। आलोकच्या कर्कश आवाजाने खोलीतली शांतता भंगली। आई आणि वडील दोघेही घाबरले आणि त्यांनी त्याच्याकडे पाहिले। काय झाले बाळा? त्याच्या वडिलांनी चिंताग्रस्त स्वरात विचारले। आई, बाबा, आता तुम्ही लोक या घरात राहू शकत नाही। आलोकचे शब्द आईच्या हृदयावर विजेसारखे आदळले। बाळा तू काय बोलत आहेस? हे आमचं घर आहे। आईचा आवाज थरथरत होता। हो, ते तुमचं घर होते, पण आता ते नाही आणि मी या घराला तमाशा घर बनवू शकत नाही। बाहेर लोक माझी चेष्टा करत आहेत, माझा मान सन्मान धोक्यात आहे आणि तुम्ही दोघेही याला जबाबदार आहात। मुलाच्या तोंडातून निघणारे शब्द ऐकून त्याच्या आईचा चेहरा दुःखाने फिकट पडला, जणू कोणीतरी तिच्या आत्म्याला हादरवून टाकले आहे। वडिलांचे हात थरथर कापू लागले। बाळा, आम्ही तुझे आईवडील आहोत,
या वयात आम्ही कुठे जाणार? त्याची आई रडत म्हणाली. मला माहित नाही, पण हे घर आता तुमच्यासाठी नाही. आलोक दाराकडे बोट दाखवत म्हणाला. इथून ताबडतोब निघून जा. बाळा, देवासाठी तर असे करू नकोस. त्याच्या वडिलांनी त्याचा हात हातात धरून बोलण्याचा प्रयत्न केला, पण आलोकने रागाने त्याचा हात बाजूला केला. देवाच्या नावाखाली मला ब्लॅकमेल करू नका. मी खूप त्रास सहन केला आहे. आता पुरे झाले. तुम्ही इथून निघून जा. मुलाचं असं वागणं पाहून आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ती काहीही करू शकली नाही. तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिले आणि नंतर ते दोघेही त्यांच्या मुलाकडे पाहू लागले, जणू ते त्यांच्याकडून क्षमा मागत आहेत. बाळा, तू आम्हाला इतक्या सहजपणे सोडून देशील का? आम्हीच तुला वाढवलं आहे. त्यासाठी आम्ही खूप त्याग केले आहेत, त्याचे वडील बोलले. पण आलोकने त्याच्याकडे डुंकूनही पाहिले नाही. बाबा, हे सगळं पुन्हा पुन्हा बोलू नका. मला आता कुठलंही स्पष्टीकरण ऐकायचं नाही. बाळा, ही वेळ ही कधी ना कधी निघून जाईल, पण तू आम्हाला दिलेली जखम कधीच बरी होणार नाही, असं म्हणत आईने विनवणी केली. जखम? ती तर मलाही झाली आहे. तुम्ही लोकांनी मला जगासमोर लाजवले आहे. आलोक ओरडला आणि दार उघडले. बाहेर जाताना आईने शेवटचे तिच्या मुलाकडे पाहिले, पण त्यात फक्त कठोरता आणि द्वेष होता. ए सुलेखा, आता आपल्याला स्वतःची जागा शोधावी लागेल, मोहनजी तुटलेल्या आवाजात म्हणाले. आईने थरथरत्या हाताने आपला पदर सरळ केला आणि अडवाणी पायाने दाराकडे चालत गेली. तिला माहीत होते की आता तिचा मुलगा तिला घरात ठेवणार नाहीये. ती असहाय्यपणे मोहनजीच्या आधाराने दाराबाहेर पडली. आलोकने क्षणभर दाराकडे पाहिले. त्याच्या आईच्या ओल्या डोळ्यात अशा वेदना होत्या की तो कदाचित कधीही विसरणार नाही. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्याचे पालक रस्त्यावर पोहोचताच आलोकने दार जोरात बंद केले. रस्त्यावर शांतता होती. आई आणि वडील एकमेकांच्या जवळ उभे होते. आईने एकदा तिच्या घराकडे पाहिले, तेच घर जिथे तिने तिचं आयुष्य घालवले होते, जिथे तिचा मुलगा वाढला होता. पण आज त्याच मुलाने तिला बेघर केले होते. आता आपण कुठे जाऊ? सुलेखाजींनी त्यांचा नवरा मोहनजींना विचारले. मग त्यांनी तिचा हात धरला आणि म्हणाले, आपण कुठेतरी जागा शोधू सुलेखा, तू काळजी करू नकोस. पण त्यांच्या आवाजात एक असहाय्य तुटलेला भाव होता. रात्रीच्या अंधारात असहाय्यपणे चालण्याचा कंटाळा दोघांनाही आला होता. हवामान थंड झाले होते. आता आपण सुलेखा काय करणार? आपण कुठे जाऊ? मोहनजींनी तुटलेल्या आवाजात विचारले. सुलेखांनी आजूबाजूला पाहिले. तिला माहीत होते की आता त्यांच्याकडे राहण्यासाठी कुठलीच जागा नाही किंवा कोणाचाही आधार नाही. अचानक मोहनजींना एक कल्पना सुचली. शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक वृद्धाश्रम आहे. कदाचित आपल्याला तिथे निवारा मिळेल. सुलेखाजींनीही हळूच मान हलवली आणि शेवटचे एकदा मागे येऊन पाहिली. कदाचित त्यांना अजूनही अशी आशा होती, त्यांचा मुलगा दार उघडून त्यांना हाक मारेल. पण दार बंदच राहिले. काही तासांच्या प्रवासानंतर ते एका इमारतीसमोर उभे राहिले, जिथे एक बोर्ड लिहिलेला होता, ज्येष्ठ नागरिक काळजीगृह. पहिल्यांदा तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, पण त्यांची असहाय्यता समजून त्यांना एक छोटी खोली देण्यात आली. खोलीत 2 जुने बेड, एक लहान टेबल होता. आईने बेडवर बसताच एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही वर्षानुवर्षाचा थकवा क्षणात तिच्यावर वर्चस्व गाजवू लागला. चला, एक जागा तरी सापडली. सुलेखा तोंड लपवण्याकरिता वडिलांनी आईला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. मग आईनेही जबरदस्तीने स्मितहास्य केले आणि त्यांच्याकडे पाहिले, पण त्यांचे डोळे रिकामे होते. जणू काही वृद्धाश्रमात वेळ थांबला होता. आजूबाजूला शांतता होती. कधी कधी वृद्ध व्यक्तीचे ओरडणे ऐकू येत होते किंवा कोणत्या तरी नर्सच्या येण्या जाण्याच्या पावलांचा आवाज येत होता. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. ती बऱ्याचदा तासंतास शांतपणे बसून आकाशात पाहत राहायची. वडील तिला वारंवार प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायचे, तिच्यासाठी चहा बनवायचे, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. पण आई हळूहळू कमकुवत होत चालली होती. सुलेखा, तू काय विचार करत आहेस? वडिलांनी तिचा हात धरून तिला विचारले. काही नाही, आई हळुवारपणे म्हणाली. मग काही वेळ गप्प राहिल्यानंतर ती म्हणाली, मी फक्त विचार करत आहे की आई असणे किती विचित्र आहे. मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आईसाठी नेहमीच मुलगा राहतो. जरी मूल आईला सोडून गेलं तरी आई त्याला काही सोडू शकत नाही. बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा हात अधिक घट्ट धरला. आलोकच्या बाबांना अजूनही आशा होती की आलोक एके दिवशी पश्चाताप करेल आणि त्यांना परत घेऊन जाईल. ते दररोज फोन उचलून आलोकचा नंबर डायल करायचे. हॅलो आलोक बाळा, कसा आहेस तू? बाबा, मी व्यस्त आहे. तुम्ही मला वारंवार फोन का करत असता?
आलोकचा आवाज नेहमीच कडक असायचा. बाळा, तुझ्या आईला बरं वाटत नाहीये. जर तू बाबा, मी तुम्हाला सांगितलं ना, मी व्यस्त आहे. कृपया मला पुन्हा पुन्हा फोन करून त्रास देऊ नका. असे म्हणत त्याने फोन कट केला. त्याच्या बाबांनी फोन खाली ठेवत त्याच्या आईकडे पाहिलं. तिला आधीच समजलं होतं की काय झालं असेल. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने वडिलांच्या हातावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाली, जाऊ द्या, तुम्ही फक्त प्रार्थना करा. कदाचित एक दिवस त्याला आपली आठवणच येईल. रात्रीच्या अंधारात जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा आई शांतपणे बेडवरून उठली आणि खिडकीजवळ जाऊन बसली. बाहेर चंद्रप्रकाश पसरला होता, पण असा कोणताही प्रकाश त्याच्या हृदयातील अंधार दूर करू शकत नाही. सुलेखा, माझं हृदय खूप जड होऊ लागलं आहे, मोहनजी त्यांच्या बायकोला म्हणतात. ते सुद्धा खुर्चीवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होते. फक्त प्रार्थना करा, देव सगळं काही ठीक करेल. आईने हळुवारपणे उत्तर दिलं, पण तिच्या आवाजातही विश्वासाचा अभाव होता. आलोकच्या वडिलांनी दररोजप्रमाणे आलोकला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला, पण त्यांचे हात थरथरत होते. त्यांनी मोठ्या हिमतीने त्यांचा नंबर डायल केला. हॅलो आलोक, बाळा. बाबा, तुम्ही फोन पुन्हा करत आहात. मी तुम्हाला सांगितले होते की मला फोन करून त्रास देऊ नका. आलोकचा स्वर कठोर होता. बाळा, फक्त एकच वेळ येऊन आम्हाला भेटून जा. तुझ्या आईला बरं नाहीये आणि मलाही काही दिवसांपासून छातीत दुखत आहे. बाबा प्लीज, मला आधीच खूप त्रास झाला आहे. मी अजून तुमची नाटके ऐकू शकत नाही. जर तुम्ही आजारी आहात तर डॉक्टरकडे जा. मला या सगळ्यात ओढू नका. अचानक फोन बंद झाला. त्याचे बाबा काही वेळ गप्प बसले, मग हळूच मोबाईल टेबलवर ठेवला. त्याचे डोळे शून्यतेत हरवले होते, जणू काही ते एखाद्या खोल विचारात हरवले होते. काय म्हणाला तो? त्याच्या आईने हळुवारपणे विचारले. वडील जबरदस्तीने हसले आणि म्हणाले, काही नाही, तो थोडा व्यस्त होता. पण सत्य तर हे होते की ते आतून पूर्ण तुटलेले होते. दुसऱ्या रात्री वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखत होते. ते जोरात श्वास घेत होते. कपाळावर घाम येत होता. आई घाबरली आणि नर्सला बोलवण्यासाठी धावली, पण खूप उशीर झाला होता. लवकर रुग्णवाहिका बोलवा, नर्स म्हणाली. पण वडिलांचे शरीर स्थिर झाले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले. डॉक्टरांनी त्यांचे वाक्य पूर्ण सोडले. हे ऐकून जणू काही सुलेखाजींच्या कानात स्फोट झाला होता. हे होऊ शकत नाही. माझा नवरा मला सोडून जाऊ शकत नाही. तो तर काही दिवसांपूर्वी ठीकठाक होते. सुलेखाजी रडत म्हणू लागल्या. पण सत्य हे होते की ते आता हे जग सोडून गेले होते. आईने थरथरत्या हाताने आलोकचा नंबर डायल केला. हॅलो आलोक बाळा, तुझे वडील. आईचा आवाज अश्रूंनी भिजला होता. ते आपल्याला सोडून गेले. मुलगा काही क्षण शांतच होता. बाबा गेले? आलोक हळुवारपणे पुन्हा म्हणाला. हो बाळा, तू किमान शेवटचे येऊन त्यांना भेट. पण आलोकच्या मनात कोणतीही भावना निर्माण झाली नाही. आई, ते आधीच आजारी होते आणि हे एक दिवस होणारच होतंय. मी काही येऊ शकत नाही. हे ऐकून त्याच्या आईला असं वाटलं जणू कोणीतरी तिच्या हृदयावर वार केला आहे. बाळा, ते तुला शेवटचं भेटू इच्छित होते. शेवटच्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर फक्त तुझं नाव होतं. आई प्लीज, मी आता भावनिक गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मी उद्या ऑफिसमध्ये व्यस्त असणार आहे. कृपया तूच त्यांचे शेवटचे अंत्यसंस्कार करा. असे म्हणत फोन डिस्कनेक्ट झाला. सुलेखाजींनी फोन तिच्या छातीशी घट्ट धरला. तिचे ओठ थरथरत होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अरे देवा, ही कसली परीक्षा घेत आहे, ती रडत म्हणाली. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आता मातीत गाडला जाणार होता आणि तिचा मुलगा, ज्यासाठी तिने आपले संपूर्ण आयुष्य बलिदान केले होते, त्याने आता या शेवटच्या क्षणी एकटे सोडले होते. ती रुग्णालयाच्या बाकावर निर्जीव शरीरासारखी बसली. तिच्या डोळ्यात फक्त वेदना, असहाय्यता आणि खोल दुःख होते. आलोक बाळा, तू तुझ्या आईला जिवंत असतानाच मारले. वृद्धाश्रमाच्या अंगणात शांतता होती. फक्त काही पक्ष्यांचा किलबिलाट होता, जे वातावरणात थोडे हलके करण्याचा एक व्यर्थ प्रयत्न करत होते. आई हातात गीता धरून बाकावर बसली होती. फक्त आकाशात शांतपणे पाहत होती. 2 दिवस उलटून गेले, पण आलोकचा कोणताही फोन किंवा संदेश आला नाही. तो त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही आला नाही. आई, तुम्हाला अपेक्षा होती का की तो येईल? नर्सने हळूच विचारले, जी अनेक दिवसांपासून त्यांच्यासोबत होती आणि त्यांची अवस्था पाहून तिलाही अस्वस्थ वाटत होतं. आईने उदास हास्य करत डोके खाली केले. नाही मुली, मला काहीच आशा नव्हती. माझ्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात फक्त एक प्रार्थना होती की कदाचित माझा मुलगा पश्चाताप करेल आणि परत येईल.
आणि शेवटचं एकदा त्याच्या वडिलांचा चेहरा पाहू शकेल. पण ती वाक्य पूर्ण करू शकली नाही. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. दुसऱ्या बाजूला आलोक त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. साहेब, मी ऐकलं आहे की वडिलांचे निधन झालं आहे. आम्हाला खूप दुःख झालं आहे, एका कर्मचाऱ्याने धैर्याने म्हटले. आलोकने एकदा त्याच्याकडे असे पाहिले की जणू काही त्याला ते पुन्हा ऐकायचे नव्हते. हो, ते घडलं, पण हे आयुष्याचा एक भाग आहे. लोक येतात आणि जातात. तुम्ही सर्वांनी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, या निरुपयोगी गोष्टींवर नाही. तो सहज म्हणाला आणि फायलींमध्ये व्यस्त झाला. त्याच्या मनात कुठेही पश्चाताप नव्हता, ना कोणत्या दुःखाचा परिणाम. आईची शांतता फक्त बाहेरच नव्हे तर तिच्या आत त्या वेदना अधिकच खोलवर जात होत्या. ती अनेक दिवसांपासून नीट जेवत नव्हती आणि तिची तब्येतही सतत खालावत होती. पण तिच्या आत वाढणारा छोटासा जीव तिला प्रत्येक वेळी खचू देत नव्हता. तर माझं बाळ जिवंत आहे, मी तुझ्यासाठी जगत आहे, ती अनेकदा पोटावर हात ठेवून हळुवारपणे म्हणायची. रात्री ती तिच्या खोलीत बेडवर बसून आलोकच्या बालपणीच्या फोटोंकडे पाहत होती. प्रत्येक फोटोत एक निष्पाप हसणारा आणि खेळणारा मुलगा होता, जो त्याच्या आईशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हता. हेच ते मूल होते ना ज्यानं मला सोडून दिले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अजूनही आलोकची वाट पाहत आहे. तिला अजूनही तो परत यावा असे वाटत होते. येऊन एकदा तरी म्हणावे, आई, मी तुझ्यावर प्रेम करतो. पण सत्य हे होते की आलोक त्याच्या जगात व्यस्त होता आणि आई तिच्या असहाय्यतेने एकटेपणात गुदमरत होती. त्या जुन्या घराच्या निर्जीन भिंतींमध्ये शांतपणे बसून तिच्या हातांकडे पाहत होती. बोटे थरथरत होती. हे कसं घडलं? नर्सने रिपोर्ट्स पाहत आश्चर्याने म्हणाली. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. या वयात गर्भधारणा होणे जवळजवळ अशक्य होते. पण सत्य हे होते की आई खरोखरच गर्भवती होती. हे सर्व असामान्य वाटते, डॉक्टर गंभीरपणे म्हणाले. वैद्यकीय शास्त्रात असे कोणतेही प्रकरण नाही. असे रुग्ण खूप दुर्मिळ असतात. आपल्याला आणखी काही चाचण्या कराव्या लागतील. आईने डॉक्टरकडे शांतपणे पाहिले. नंतर हळुवारपणे म्हणाली, मला आणखी चाचण्यांची आवश्यकता नाही. मला माहीत आहे की सर्व काही ठीक आहे. डॉक्टर आणि नर्स आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. पण आई, ही साधी बाब नाहीये. तुमच्या या वयात, नर्सने सावधपणे म्हणण्याचा प्रयत्न केला. पण आईने तिला थांबवण्यासाठी हात वर केला. मी आधीच सांगितले आहे, मला आणखी चाचण्या करायच्या नाहीत. आईचा आवाज कमकुवत असेल, पण त्यात खंबीरपणा होता. जणू काही तिला हे सत्य कोणाशीही सांगायचे नव्हते. नर्स काही वेळ गप्प राहिली. मग हळूहळू म्हणाली, किमान अल्ट्रासाऊंड तरी करून घ्या. कदाचित आपल्याला काहीतरी महत्त्वाचं कळेल. रात्री आई तिच्या खोलीत एकटीच बसली होती. तिने तिची कमकुवत बोटे तिच्या पोटावर हळुवारपणे ठेवली आणि तिच्या आत एक विचित्र भीती पसरली. हे कसली परीक्षा आहे देवा? तिला तो दिवस आठवला जेव्हा तिला पहिल्यांदा या गरोदरपणाबद्दल कळले होते. हे कसे शक्य आहे आई? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले होते. तू कधी याबद्दल कोणाला सांगितले आहेस का? अशी गोष्ट जी आम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे. आई फक्त गप्प राहिली. तिला माहिती होते की जर तिने सत्य सांगितले तर ते लोक आश्चर्याने थरथर कापतील. पण ती हे गुपित कायमचे ठेवू शकेल का? सत्य बाहेर आल्यावर काय होईल? आलोकला कधी कळेल का की त्याच्या आईने हे सर्व का सहन केले? तिला माहीत होते की एक दिवस सत्य नक्कीच बाहेर येईल, पण ती वेळ अजून आली नव्हती. तिने डोळे मिटले. तिच्या गालावरून अश्रू ओघळले. हे मूल माझ्यासाठी एक विश्वास आहे आणि मी त्याला जगातील प्रत्येक टीकेपासून आणि प्रश्नांपासून वाचवीन. रात्रीची वेळ होती आणि आलोक त्याच्या ऑफिसमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता. खिडकीवर पावसाचे थेंब टपकत होते आणि त्याच्या भोवती विचित्र शांतता होती. जणू काही तरी विचित्र घडणार होतं. त्याच क्षणी त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता. यावेळी कोण असू शकेल? आलोकने बडबडत फोन उचलला. हॅलो. दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग एक स्त्रीचा आवाज ऐकू आला, जो मंद पण गंभीर होता. तू आलोक आहेस का? हो, मी आलोक आहे. तू कोण आहेस? मी वृद्धाश्रमातील नर्स प्रणिती आहे. मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. वृद्धाश्रमातून आलोकच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या. नर्स क्षणभर थांबली आणि तिने ते सांगितले ज्याने आलोकच्या आत्म्याला हादरवून टाकले. अभिनंदन आलोक, अभिनंदन. तुमचा धाकटा भाऊ जन्माला आला आहे. क्षणभर आलोकला वाटले की कदाचित त्याने काहीतरी चुकीचे ऐकले असेल. तो आश्चर्याने म्हणाला, तू काय म्हणत आहेस? हो, तुमच्या आईने मुलाला जन्म दिला आहे. मग नर्स स्पष्ट आवाजात म्हणाली,
आणि आम्हाला तुमच्यासोबत सविस्तर संपूर्ण गोष्ट बोलायची आहे, कारण त्या मुलाबद्दल असं काही आहे जे तुम्हाला माहिती असणे खूप महत्त्वाचं आहे. आलोकच्या हाताची बोटे पूर्ण ओली झाली होती. त्याचं काळीज जोरजोरात धडू लागले. आलोक सर, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एकदा तुमच्या आई आणि भावाला भेटायला या. पण आलोकच्या जुन्या वेदना पुन्हा जाग्या झाल्या, कारण हे सर्व ऐकून त्याला लाज वाटली आणि रागातही होता. हे सगळं मूर्खपणाचं आहे. मला या गोष्टींमध्ये काहीच रस नाहीये, आलोकने कठोर स्वरात म्हटले आणि रागाने फोन ठेवला. फोन ठेवताना आलोकने एक दीर्घ श्वास घेतला, पण त्याचे हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होते. हे सगळं काय आहे? तो स्वतःला विचारत होता की खरंच माझा एक भाऊ जन्माला आला आहे आणि ती नर्स मला नक्की काय सांगू इच्छित होती? हे विचार बाहेर काढण्यासाठी त्याने जोरात मान हलवली. नाही, मी पुन्हा या सगळ्यात पडू शकत नाही. मी त्या दोघांनाही माझ्या आयुष्यातून बाहेर फेकून दिले होते आणि आता मी मागे येऊन पाहणार नाही. पण त्याने स्वतःवर कितीही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या मनात एक अज्ञात अस्वस्थता घर करून बसली होती. शेवटी अनेक दिवस विचार केल्यानंतर त्याने ठरवले की तो स्वतःच जाऊन सत्य शोधून काढेल. आलोकची गाडी वृद्धाश्रमाच्या दाराजवळ थांबली. तो थेट रिसेप्शनवर गेला जिथे नर्स प्रणिती त्याला पाहून आश्चर्यचकित झाली. तुम्ही आला सर? हो, पण जास्त बोलू नकोस. फक्त मला माझ्या आईशी भेट करून दे, आलोक कडक स्वरात म्हणाला. नर्सने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे त्याला आतल्या खोलीत घेऊन गेली. आलोकने रागाने दार उघडले. त्याची आई समोर खुर्चीवर बसली होती आणि तिच्या मांडीवर एक नवजात बाळ होते. खूप निरोगी, गोरे, निष्पाप चेहऱ्याचे आणि मोठ्या डोळ्यांचे. आई त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती आणि त्याच्या कपाळाचे हळूवार चुंबन घेत होती. हे पाहून आलोकमध्ये रागाची लाट उसळली. हे काय नाटक आहे? तो गर्जना करत म्हणाला. आईने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले, पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती, ती फक्त गप होती. हे कोणाचे मूल आहे? आलोकने बोटाने इशारा केला. आईने उत्तर दिले नाही, फक्त मुलाला जवळ ओढले, जणू ती वादळापासून त्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. आई, हे कोणाचं आहे ते सांग. तुझ्या या वयात हे कसं शक्य आहे? लोक जे बोलत होते ते खरंच खरं आहे का? आलोकच्या प्रश्नाने आईच्या चेहऱ्यावर एक सावली आली, पण तिने काही स्पष्टीकरण दिलं नाही. आई, मी तुला विचारतोय, हे कोणाच्या पापाचा परिणाम आहे का? हे वाक्य ऐकताच आईचा चेहरा फिकट पडला, जणू ती आतून तुटलेली होती. दाराजवळ उभी राहून हे सर्व ऐकत असलेली नर्स प्रणिती अचानक बोलली. मिस्टर आलोक, तुमच्या आईवर इतका नीच आरोप करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? मग सांगा हे काय आहे? आलोकने कठोर नजरेने नर्सकडे पाहिले. आईने थरथरत्या हाताने तिच्या मुलाला छातीशी धरले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती अजूनही गप्प होती. आई, तू गप्प का आहेस? तू सत्य का सांगत नाहीस? आलोक ओरडला. आईने ओल्या डोळ्यांनी तिच्या मुलाकडे पाहिले आणि फक्त एवढेच म्हणाली, वेळ आल्यावर सत्य स्वतः बोलेल. बाळा, हे ऐकून आलोकचा धीर सुटला. तो रागाने पाय आपटून बाहेर पडला, पण त्याच्या मनात एक अस्वस्थता होती, एक अस्वस्थता ज्याचा अर्थ तो स्वतः समजू शकला नाही. आलोक रागाने वृद्धाश्रम सोडले, पण त्याची पावले जड होत चालली होती, जणू त्याच्या आत एक युद्ध सुरू आहे. तो गाडीत जाऊन बसला, पण त्याचे हात स्टेअरिंगवर घट्ट चिकटलेले होते. त्याच्या मनात तेच दृश्य पुन्हा पुन्हा येत होते. आईची शांतता, तिचे ओले डोळे आणि आईच्या कुशीत निश्चिंत झोपलेले निष्पाप मूल. हे सर्व एक लबाडी आहे. त्याने स्वतःला सांत्वन दिले, पण एक प्रश्न त्याला सतत सतावत होता. जर तो खरोखर माझा भाऊ नसेल तर मग तो कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे फक्त एकच मार्ग होता, DNA चाचणी. घरी पोहोचताच आलोकने खिशातून त्याचा मोबाईल काढला आणि एका प्रसिद्ध प्रयोगशाळेचा नंबर डायल केला. नमस्कार सर, तुम्ही लोक DNA चाचणी सेवा देता का? होय सर, आम्ही ते करतो. तुम्हाला कोणत्या 2 व्यक्तींची चाचणी घ्यायची आहे? प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीने व्यावसायिक स्वरात उत्तर दिले. आलोकने क्षणभर श्वास रोखला, नंतर म्हणाला, एक नवजात बाळ आणि माझी आई. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग प्रतिनिधी म्हणाला, हो सर, तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये येऊ शकता किंवा तुम्ही स्वतः नमुने गोळा करायला जिथे बोलवाल तिथे आम्ही येऊ शकतो. मला स्वतः यायला जमणार नाही. तुमच्यापैकी कोणी वृद्धाश्रमात जाऊन चाचणी करू शकेल का? हो साहेब, आम्ही करू शकतो. आम्हाला फक्त तुमची परवानगी हवी आहे. ठीक आहे, मी लवकरच तपशील पाठवतो. आलोकने फोन बंद केला आणि दीर्घ श्वास घेतला. त्याला हा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण त्याला खात्री होती की ही चाचणी सर्व काही स्पष्ट करेल. जर हा माझा खरा भाऊ असेल तर
त्याने हा विचार झटकून टाकला आणि चटईवर पडला. दुसऱ्या दिवशी प्रयोगशाळेचा प्रतिनिधी वृद्धाश्रमात आला. नर्स प्रणितीने आईला सांगितले की एक व्यक्ती तिचे बाळ आणि तिचे ब्लड नमुने घेण्यासाठी आली आहे. आईने आश्चर्याने नर्सकडे पाहिले आणि नंतर हळुवारपणे म्हणाली, आलोकने हे सर्व केले आहे ना? नर्सने डोके खाली केले, जणू तिला माहीत आहे की ही एक लांब आणि वेदनादायक प्रक्रिया असणार आहे. आईने तिच्या मिठीत झोपलेल्या मुलाकडे प्रेमाने पाहिले. बाळा, आता तुला ओळखण्यासाठी वैज्ञानिक पुरावे आवश्यक झालेत. आईची मांडी आणि ममता पुरेसे नाही वाटत. मग तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, पण ती गप्प राहिली. प्रतिनिधीने शांतपणे तिच्या आणि मुलाकडून नमुने घेतले आणि अहवालासाठी काही दिवस मागून निघून गेले. वृद्धाश्रमाच्या शांत वातावरणात एक अस्वस्थता निर्माण झाली होती. दुसरीकडे नर्स प्रणिती वारंवार फोन करत होती. ती त्या रिपोर्टची वाट पाहत होती आणि तिला काहीतरी वाईट घटनेची भीती वाटत होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा सत्य उघड होणार होते. प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीने वृद्धाश्रमात पोहोचून नर्सला एक सीलबंद लिफाफा दिला. हा घ्या, तुमचा DNA रिपोर्ट आहे. कृपया तो तुम्हीच बघा, असं म्हणाला आणि निघून गेला. नर्सने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. रिपोर्ट पाहताच ती फिकट पडली. हे कसे असू शकते? शब्द तिच्या ओठांवरच थांबले. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तिच्या हातातला रिपोर्ट तिच्या थरथर कापण्याने हलू लागला. नाही, ही एखादी चूक असू शकते, ती बडबडली. तिने पुन्हा अहवाल वाचला, पण शब्द तेच स्पष्ट आणि अविश्वसनीय होते. तो मुलगा आलोकचा खरा भाऊ नव्हता, तर त्याचा स्वतःचाच मुलगा होता. नर्सची पावले जागीच थांबली. ती लगेच आईच्या खोलीकडे धावली. आई, जी तिच्या पलंगावर शांतपणे बसली होती. नर्स आत येताच तिने नर्सच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचा चिंताग्रस्त चेहरा पाहून तिला धक्का बसला. काय झालं बाळा? तू इतकी काळजीत का दिसतेस? आईने हळूच विचारले. नर्सने धडधडत्या हृदयाने रिपोर्ट तिच्याकडे ढकलला. आईने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही तिला आधीच माहिती होते की या कागदावर काय लिहिले आहे. आई, हे काय आहे? नर्सचा आवाज थरथर कापत होता. आईने डोळे खाली केले, जणू काही तिच्या डोळ्यात काहीतरी गुपित लपले आहे, जे आता जगासमोर उघड झाले आहे. हे खरे आहे मुली, ती हळुवारपणे म्हणाली. पण हे कसं शक्य आहे? नर्सला विश्वासच बसत नव्हता. आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि तिने मुलाला छातीशी मिठी मारली. हे सत्य तर एक दिवशी उघड्यावर येणारच होतं आणि आज तो दिवस आहे. आलोकही अस्वस्थ होता. तो अहवालाची वाट पाहत होता, पण त्याला खात्री होती की निकाल त्याच्या सर्व शंका दूर करेल. पण जेव्हा त्याचा मोबाईल वाजला आणि त्याने नर्सचा घाबरलेला आवाज ऐकला, तेव्हा त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. आलोक सर, तुम्हाला ताबडतोब वृद्धाश्रमात यावे लागेल. अहवाल आला आहे आणि तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी ते सत्य पाहावे लागेल. आलोक विचार करत होता. तुम्हाला काय म्हणायचं आहे? अहवालात काय लिहिले आहे? नर्स काही क्षण गप्प राहिली. नंतर हळुवारपणे म्हणाली, ते मूल तुमचा खरा भाऊ नाही, तर तुमचा स्वतःचा आहे. काय, माझा? हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हा काय मूर्खपणा आहे? हे कसं शक्य आहे? त्याचे शरीर थरथर कापू लागले. हेच सत्य आहे आलोक सर, नर्स म्हणाली. आता तुम्हाला स्वतः येऊन तुमच्या आईला हे रहस्य विचारावे लागेल. आलोकच्या हातातून फोन पडला. त्याचा श्वास वेगवान झाला आणि त्याचे मन गोंधळून गेले. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, हे कसे घडले? हे सत्य मला इतक्या उशिरा का कळले? त्याने वेड्यासारखी गाडीच्या चाव्या उचलल्या आणि बाहेर पडला. गाडी सुरू केली आणि पूर्ण वेगाने वृद्धाश्रमाकडे निघाला. वाटेत त्याच्या मनात विचित्र विचार येत होते. आलोक वृद्धाश्रमात पोहोचला आणि पटकन आत गेला. नर्स आधीच दारात हजर होती. जणू काही ती त्याचीच वाट पाहत होती. माझी आई कुठे आहे? आलोकने कठोर स्वरात विचारले. आता तिच्या खोलीत, नर्स हळुवारपणे म्हणाली. पण आलोक सर, कृपया तिच्याशी शांतपणे बोला. तिला आधीच खूप वेदना होत आहेत. वेदना आणि तिला? आलोक उपहासाने हसला. आणि मी? माझे तर संपूर्ण जग हादरले गेले आहे आणि तुम्ही मला शांतपणे बोलण्यास सांगत आहात. तो पटकन दार उडून आत गेला. आई कॉटवर बसली होती. मूल तिच्या शेजारी झोपले होते. आलोक आत जाताच ती हळूहळू सरळ बसली. तिच्या डोळ्यात ही ती जुनी उदासीनता होती, जी ती अनेक महिन्यांपासून लपवत होती. आई? आलोकच्या आवाजात राग, आश्चर्य आणि अविश्वास प्रतिबिंबित झाला. हे काय आहे? हे सगळं खोटं आहे ना? आईने हळूच त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओले होते. बाळा, ती हळुवारपणे म्हणाली, मला माहीत होतं की एक दिवशी तू येऊन हा प्रश्न विचारशील. मग उत्तर दे आई. हे मूल माझा भाऊ नसून मुलगा कसा असू शकतो? आईच्या डोळ्यातून अश्रू आले, पण ती गप्प राहिली. आई, कृपया काहीतरी बोल.
तू खरोखरच असे पाऊल उचलले आहेस का ज्यामुळे आपला सन्मान नष्ट होईल? हे ऐकून आईचा चेहरा फिका पडला. तिने थरथरत्या हाताने मुलाला घट्ट मिठी मारली. बाळा, तू आता जे बोलला ते ऐकण्याची ऐकून जास्त भीती होती मला, ती हळुवारपणे म्हणाली. आई, तुझी शांतता माझ्या शंका अधिकच वाढवत आहेत. मला सत्य जाणून घ्यायचं आहे, ते पण आताच. आईने एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही तिला एका क्षणात वर्षानुवर्षाचं ओझं कमी करायचे होते. बाळा, आता मी जे सांगणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर, कारण हे सत्य तुला अगदी हादरवून टाकेल. आलोकचे डोळे अस्वस्थ होते, पण तो शांतपणे उभा राहिला. आईने झोपलेल्या मुलाकडे पाहिले, नंतर जमिनीकडे पाहिले आणि म्हणाली, हा मुलगा तुझाच मुलगा आहे आलोक, आणि हे त्या पापाची निशाणी आहे जी तू खूप वर्ष पहिली केली होती. हे ऐकून आलोकची पावले लटपटली आणि त्याच्या कानात एक असंख्य प्रश्नाचे आवाज येऊ लागले. जणू काही सगळं जग अचानक शांत झालं आहे. आईने आता डोळे मिटले, जणू काही तिच्याकडे लपवण्यासाठी काहीच उरले नव्हते. हो आलोक, हेच सत्य मी माझ्या आयुष्यात 9 महिने जपून ठेवले होते. हे मूल तुझेच रक्त आहे, तुझेच मूल आहे, आणि अगदी तशाच प्रकारे जी वर्षानुवर्ष आपल्यामध्ये उभी असलेली भिंत आज कोसळली आहे. आलोक सुन्न झाला. आईचे शब्द त्याच्या आत्म्याला विजेसारखे लागले आणि तो त्याच्या जागी स्तब्ध उभा राहिला. हे खोटे आहे, तो मोठ्याने म्हणाला, जणू तो स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की हे कसे शक्य आहे. हे मूल माझा मूल कसं असू शकते आई? आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि आलोककडे पाहिले. तिचे डोळे वर्षानुवर्ष होणाऱ्या वेदनेने भरले होते. एक वेदना जी तिने वर्षानुवर्षे तिच्या हृदयात दाबून ठेवली होती. बाळा, आता वेळ आली आहे तुला हे सत्य सांगण्याची, ज्याला मी 1 वर्षापासून माझ्या हृदयात दडून ठेवले आहे. त्या मंद पण जड आवाजात म्हणाल्या. आलोकचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तुला आठवते का आलोक, खूप वर्षापूर्वी एक मुलगी तुझ्या आयुष्यात आली होती. हे ऐकताच आलोकच्या डोळ्यासमोर धुसर आठवण तरळू लागल्या. ती एक गरम दुपार होती जेव्हा आलोकने पहिल्यांदाच कृतिकाला विद्यापीठाच्या कॅफेमध्ये पाहिले. मोठ्या डोळ्यांची, निष्पाप पण अत्यंत आकर्षक कृतिका, जी त्याच्या वर्गात नवीन होती. सुरुवातीला तिच्याशी एक सामान्य ओळख होती, पण नंतर ही ओळख प्रेमात बदलली. आलोकसाठी हा कदाचित फक्त एक प्रेमाचा क्षण होता, पण कृतिका ती मात्र त्याच्यासाठी तिचे संपूर्ण जग सोडण्यास तयार होती. ती त्याच्यावर खूप विश्वास ठेवत होती, त्याच्यावर खूप प्रेम करत होती. पण आलोक, तो फक्त एक खेळ खेळत होता. आलोक, तू माझ्याशी लग्न करशील का? कृतिकाने एके दिवशी आशादायक डोळ्यांनी आलोकला विचारले. आलोक हसला, जणू हा प्रश्न विनोदाने होता. कृतिका, यार, आपण अजूनही खूप लहान आहोत. आपल्याला आयुष्यात अजून मजा करायची आहे. कृतिकाच्या डोळ्यात निराशा होती, पण ती अजूनही त्याच्या सोबत राहिली. इतकी की एके दिवशी ती आलोकच्या फसवणुकीला बळी पडली. जेव्हा कृतिकाने त्याला सांगितले की ती गर्भवती आहे, तेव्हा आलोकचा चेहरा दुःखाने भरून गेला. ही माझी चूक नाही, तो थंडपणे म्हणाला. हे सर्व काही तुझी चूक आहे आणि मला यात ओढू नकोस. कृतिका रडत रडत विनवणी करत होती, पण आलोकने तिला असह्य सोडले. ती कायमची निघून गेली आणि आलोकने कधीही तिची विचारपूसही केली नाही. आईने अश्रू पुसले आणि पुन्हा म्हणाली, कृतिकाने तुला कधीच काही सांगितले नाही, पण तिने शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या प्रेमाला, तुझ्या विश्वासघाताला तिच्या हृदयाशी धरून राहिली. आईचा आवाज थरथरत होता. शेवटच्या श्वासापर्यंत? आलोकने आश्चर्याने पुन्हा विचारले. आईने मान हलवली. कृतिका खूप आजारी पडली होती. जेव्हा तिला वाटले की ती आता जगू शकत नाही, तेव्हा ती माझ्याकडे आली. तिला माहीत होते की तिला नाकारण्यात आले आहे, पण तरीही तिने तिच्या मुलाला तुझ्याकडे सोडण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, काकू, मी आलोकला माफ तर करू शकत नाही, पण मला माझ्या मुलाला त्याचे नाव द्यायचं आहे. तुम्ही पण एक आई आहात आणि तुम्हालाही माहीत असेल की आईचं प्रेम म्हणजे काय असते, आणि मी ते कसं नाकारू शकते? आईच्या डोळ्यात अश्रू होते. मी त्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, पण मला वाटले की जर मी खरे सांगितले तर लोक तुझ्यावर बोटे दाखवतील. समाजाच्या नजरेत तुला लाजेचा सामना करावा लागू नये म्हणून मी हे पाप माझ्या वृद्धापकाळात स्वतःवर घेतले. आता असे वाटते की जणू काही आलोकच्या डोक्यावर एखादा डोंगरच कोसळला आहे. तो अडखळत म्हणाला, हे माझं स्वतःचं बाळ आहे का? हो आलोक, हे बाळ तुझं रक्त आहे. हे तेच पाप आहे जे तू विसरला होतास,
पण निसर्गाने हे तुझ्या समोर आणलं आहे. आलोकने झोपलेल्या निष्पाप बाळाकडे अविश्वासाने पाहिले. त्याचे मोठे डोळे, मऊ नाजूक हात, तिच्यातील प्रत्येक गोष्ट आलोकच्या स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब होती. त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरू लागला. नाही, हे होऊ शकत नाही. तो डोके धरून बसला. पण सत्य बाहेर आले होते. हाच नियतीचा न्याय आहे. आई हळुवारपणे म्हणाली, तू एका आईचं प्रेम नाकारलं होतं. आज निसर्गाने तुला त्याच परीक्षेत टाकला आहे. आलोकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तू हे सगळं माझ्यासाठी केलंस. त्याचे ओठ थरथरत होते. आईने ओल्या डोळ्यांनी तिच्या मुलाकडे पाहिलं आणि हळूच मान हलवली. हो आलोक, तू आनंदी राहावा म्हणून मी माझा सन्मानाचा त्याग केला, जेणेकरून तुझी इज्जत वाचेल. तुमच्या मुलाला या जगात बेकायदेशीर म्हणण्यापासून वाचवता यावे म्हणून मी माझ्या कपाळावर हा कलंक लावून घेतला आहे. नाही, हे होऊ शकत नाही. हे सर्व खोटे आहे. आलोक मागे हटू लागला, जणू तो अजूनही सत्य स्वीकारण्यास नकार देत होता. पण आईच्या डोळ्यात सत्य होते, ज्या सत्यापासून तो आत पळू शकत नव्हता. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिची कहाणी सांगायला सुरुवात केली. जेव्हा कृतिका माझ्याकडे आली तेव्हा ती खूप आजारी होती. तिची अवस्था अशी होती की तिला माहीत होतं की ती जास्त काळ जगणार नाही. पण तिला तिच्या मुलाला या क्रूर जगात एकटे सोडायचे नव्हते. कृतिका म्हणाली, काकू, मी तुम्हाला फक्त माझ्या मुलाला आधार देण्याची विनंती करते. त्याला या जगाच्या तिरस्कारापासून वाचवा. आलोकने मला नाकारले, पण माझा गुन्हा काय होता? या निष्पापाची काय चूक होती? आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. मी तिचे दुःख समजू शकत होते. मीही एक आई आहे आणि मला माहीत आहे की आई असणे किती मोठी परीक्षा असते. कृतिकाने तिचे मूल माझ्याकडे सोपवले आणि काही दिवसातच ती हे जग सोडून गेली. पण मला माहीत होते की जर मी हे सत्य सर्वांना सांगितले तर लोक तुझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील आणि तुझ्या मुलाला बेकायदेशीर नाजायज ठरवून त्याला वाईट नजरेने पाहतील आणि मी हे सहन करू शकत नव्हती. आलोक, तुझ्या पापाचे ओझे या निष्पाप बाळावर टाकावे असे मला वाटत नव्हते. आलोकच्या डोळ्यासमोर अंधार पसरू लागला. म्हणूनच तू स्वतःला गर्भवती असल्याचे सांगितलेस, तो हळू पण स्थिर स्वरात म्हणाला. आईने यावर मान हलवली. हो बाळा, मी माझ्या म्हातारपणात पापाचे ते ओझे स्वतःवर घेतले ज्यासाठी तू खरोखर जबाबदार होता. मी माझ्या शरीराच्या कमकुवतपणाबद्दल आणि माझ्या वयाबद्दल खोटे बोलले आणि या निष्पाप मुलावर कोणीही बोट दाखवू नये म्हणून मी फक्त आई होणार आहे असे भासवले. फक्त एवढ्यासाठी की या मुलावर कोणी बोट दाखवू नये. मी समाजाचे ऐकले, स्वतःला स्वतःची लाज वाटू दिली. मी ते सर्व काही सहन केले जी एक आई कधीही सहन करणार नाही. पण मी माझ्या नातवाला या कलंकापासून वाचवले. बाळ तिच्या पोटात मोठे होत होते आणि इकडे मी त्याप्रमाणे डोक्यात त्याला वाढवत होते. जेव्हा आलोकची पावले डगमगली तेव्हा त्याला असे वाटले की जणू त्याच्या पायाखालून जमीन सरकली आहे. त्याने रागाच्या भरात आईला घराबाहेर काढून टाकले होते. त्याने तिचा अपमान केला होता, तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि आज तो हे सत्य ऐकत होता की त्याच्या आईने हे सर्व फक्त त्याच्यासाठी केले होते. आई, मी तुझ्यासोबत काय केले? त्याच्या आवाजात भीती आणि लाज दोन्ही दिसत होती. आई हसली आणि त्याचे अश्रू पुसले. बाळा, मी तुला कधीच काही वाईट बोलले नाही. मी फक्त प्रार्थना करत राहिली की एक दिवस वेळच तुला सत्य दाखवेल. आलोकने आपोआप त्याचे डोके धरले आणि म्हणाला, मी सतत तुला नाकारले, तुला दोष दिला, तुला एकटे सोडले, बाबांनाही यातना दिला. तो आता रडू लागला होता. मग आई म्हणाली, बाळा, जे व्हायचं होतं ते झालं, पण ही वेळ तुला एक निर्णय घेण्यास भाग पाडेल. एकतर तू तुझ्या भूतकाळातील चुका दुरुस्त कर, नाहीतर पुन्हा एकदा पळून जा. आलोकने त्याच्या आईकडे पाहिले, जिच्या कुशीत तो मुलगा होता, ज्याला तो आतापर्यंत आपला भाऊ मानत होता, पण प्रत्यक्षात तो त्याचा स्वतःचा मुलगा होता. त्याच्या अस्तित्वावर एक मोठा भार पडला होता. मी या मुलाला स्वीकारू शकतो का? मी एवढं मोठं ओझं सहन करू शकतो का? हे प्रश्न त्याच्या मनात घोळत होते, पण उत्तर अजूनही अस्पष्ट होते. आईचा चेहरा फिकट पडला होता, तिचा श्वास मंदवला होता आणि ती बेडवर शांतपणे पडली होती. तिचे डोळे अर्धे उघडे होते, जणू ती बेशुद्ध पडली होती. आई, तुझी तब्येत ठीक नाही असं दिसतंय. आपण हॉस्पिटलमध्ये जात आहोत. आलोक घाबरून म्हणाला आणि लगेच नर्सला बोलवले. आईची प्रकृती खूप बिघडली आहे, आपल्याला तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं, नर्स म्हणाली. आलोकने पटकन तिला आधार दिला आणि तिला गाडीत बसवलं आणि तो हॉस्पिटलच्या दिशेने वेगाने चालू लागला. वाटेत त्याची नजर वारंवार त्याच्या आईवर पडत राहिली. आई, मला माफ कर, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो.
त्याचा आवाज थरथरत होता. आईने हळूच डोळे उघडले. तिची नजर आलोकच्या चेहऱ्यावर स्थिर होती. तिच्या डोळ्यात राग किंवा कसलीही नाराजगी दिसत नव्हती, फक्त एक खोल दुःख होते. बाळा, मी तुला कधीच वाईट समजले नाही, पण लक्षात ठेव, वेळेची ऋण नेहमीच फेडावे लागतात. तिच्या कमकुवत आवाजात थरथरत होती. हे ऐकून आलोकचे मन खूप दुखावले गेले. तो तिच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना आईने डोळे मिटले. आई, कृपया डोळे उघड. आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहोत. तू बरी होशील, तो असहाय्यपणे म्हणाला. गाडी हॉस्पिटलच्या गेटवर थांबली. डॉक्टर धावत आले. तिला ताबडतोब ICU मध्ये नेले पाहिजे, एका डॉक्टरने सांगितले. आलोकची नजर त्याच्या आईच्या निर्जीव शरीरावर गेली होती, जो स्ट्रेचरवर उलटून फिरवला जात होता. तो काहीतरी बोलू इच्छित होता, पण त्याचे ओठ शांत होते. बरेच तास उलटून गेले होते आणि आलोक हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अस्वस्थपणे फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावरील गंभीरता दर्शवत होती की परिस्थिती खूपच गंभीर आहे. आलोक साहेब, आपण प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून आईची तब्येत सुधारेल, पण तिची प्रकृती खूपच कमकुवत झाली आहे. हे ऐकून आलोकच्या हृदयात एक खळबळ उडाली. तो रुग्णालयाच्या मंदिरात गेला आणि साष्टांग दंडवत घातला. हे देवा, मी एक गुन्हेगार आहे. मी माझ्या आईवर अन्याय केला. मी तिला छळले. मी तिच्या प्रेमाचा विश्वासघात केला. तू तर करुणामय आहे. तू तर आईपेक्षाही जास्त प्रेम करतो. प्लीज माझ्या आईला वाचव. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याच्या रडण्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता. हॉस्पिटलच्या खोलीत मृत्यू समान शांतता होती. मशीनच्या पिपी आवाज मंद पडू लागली होती. आलोक त्याच्या आईच्या बेडजवळ तिचा हात धरून बसून रडत होता. आई, मला माफ कर. मी खूप वाईट मुलगा आहे, पण तुझ्या प्रेमाशिवाय मी काहीच नाही. फक्त एकदा सांग की तू मला माफ केलंस. मी तुझ्याशिवाय कसा जगू शकेन आई? मी तुझ्या प्रेमाकडे दुर्लक्ष केले. मी तुला छळले. मी तुला एकटे सोडले आणि तू अजूनही माझ्या सुखाचा विचार करत राहिलीस. खोलीच्या दाराशी उभी राहून नर्स सुद्धा रडत होती. डॉक्टर हळूहळू आले, आईची नाडी तपासली आणि मग आलोककडे पाहत मान खाली केली आणि म्हणाले, माफ करा आलोक साहेब, ती आता या जगात नाही राहिला. हे शब्द आलोकच्या डोक्यात विजेसारखे कडकडले. त्याने आईचा निर्जीव हात धरला. त्याने तिचे चुंबन घेतले, तिच्या पायावर स्वतःचे डोके ठेवले आणि खूप रडू लागला. आई कायमची निघून गेली होती, पण जाण्यापूर्वी तिने आलोकला जीवनातील सर्वात मोठा धडा शिकवला होता. आईचं प्रेम अमूल्य असते आणि वेळेचं ऋण कधीही माफ होत नाही. सूर्य मावळला होता. आकाश दुःखी होते. जणू ते देखील एका अपूर्णीय नुकसानाबद्दल शोक व्यक्त करत होते. आलोक त्याच्या आईच्या पार्थिवाच्या शेजारी बसला असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ताज्या मातीचा ढीग पाहून त्याचे हृदय असह्य वेदनेने थरथरत कापत होते. आई, मी तुला गमावले, तो हळुवारपणे म्हणाला. जणू काही आई अजूनही त्याचं बोलणं ऐकत होती. वाऱ्यात एक मंद खडखडाट, स्मशानभूमीतील शांतता त्याच्या आतील एकटेपणाला अधिकच खोल करत होती. मी माझ्या अहंकारासाठी आणि हट्टीपणासाठी माझ्या आयुष्यातील सर्वस्वाचा त्याग केला, पण तुझे प्रेमच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे असे मला कधीच वाटले नव्हते. त्याने त्याच्या आईच्या अस्थींना अशा प्रकारे स्पर्श केला की जणू काही तो तिला शेवटचा स्पर्श करू इच्छितो. जर मी वेळेवर मागे पाहिले असते तर मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ दिले नसते. जर मी तुझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज तू माझ्यासोबत असतीस. आई संकोचात त्याने आकाशाकडे पाहिले आणि पहिल्यांदाच मनापासून प्रार्थना केली, हे देवा, माझ्या आईला स्वर्गात सर्वोच्च स्थान दे. तिच्याशिवाय हे जग माझ्यासाठी उजाड आहे, जागा आहे. आकाशात ही थोडासा गडगडाट झाला. जणू देवानेही त्याची प्रार्थना ऐकली असेल. आईच्या मृत्यूनंतर आलोकचे जग पूर्णपणे रिकामे झाले होते. वृद्धाश्रमातील नर्स प्रणितीने मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि आलोककडे पाहून म्हणाली, आलोक सर, हे मूल तुमचेच रक्त आहे. आता तुम्हीही तुमच्या आईसारखे स्वतःचे बलिदान देणार की त्याला इथेच सोडून जाणार? आलोकने भिजलेल्या डोळ्यांनी मुलाकडे पाहिले. तो लहानसा जीव जो आतापर्यंत सत्यापासून अनभिज्ञ होता, तो त्याच्या निष्पाप डोळ्यांनी जगाकडे पाहत होता. आलोकचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याला त्याच्या आईची आठवण आली, जिने या मुलाला वाचवण्यासाठी खूप मोठा त्याग केला होता. त्याने हळूहळू आपला हात पुढे केला आणि बाळाला नर्सच्या मांडीवरून घेतले. बाळाला आपल्या हातात घेताच त्याच्या आत काहीतरी बदलू लागले. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही, आलोक ठाम स्वरात म्हणाला. जी चूक मी माझ्या आईसोबत केली होती
ती चूक पुन्हा करणार नाही. वर्ष गेली, काळाची चक्र फिरत राहिले आणि आलोकचे आयुष्य बदलत राहिले. त्याने आपल्या मुलाला आपल्या कुशीत वाढवले होते. त्याच्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून त्याने त्याला खूप प्रेमाने वाढवले होते. आईच्या प्रेमाची आठवण ठेवून त्याला हे सर्व काही दिले, जो कदाचित या आधी तो कोणालाही देऊ शकला नव्हता. तो नेहमी एक प्रेमळ वडील बनण्याचा प्रयत्न करत राहिला, पण नशिबाचे निर्णय नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या इच्छेनुसार होत नाहीत. आज आलोक 75 वर्षांचा होता आणि तो त्याच ठिकाणी होता जिथे त्याचे पालक एकेकाळी होते. एका वृद्धाश्रमात, त्याच जुन्या शांत भिंती, तोच एकटेपणा. तो एका खुर्चीवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होता, जणू तो कोणाची तरी वाट पाहत होता. जणू काही त्याच्या डोळ्यात काही जुन्या आठवणी शिरल्या होत्या. तेवढ्यात एक नर्स आली आणि त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली, आज तुम्ही थोडे शांत दिसत आहात. आलोक सर, तुम्ही काय विचार करत आहात? आलोकने हळूच डोके वर केले. त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्षाच्या वेदना आणि पश्चाताप होता. काही नाही, फक्त आयुष्याकडे पाहत आहे. तेच आयुष्य जे माणसाला तेच पेरतं, ते देते, ज्याने दुसऱ्यासोबत केलेले असते. नर्सने हलके स्मितहास्य करत विचारले, तुमची तब्येत ठीक आहे ना? आलोकने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तुम्हाला माहिती आहे, एक वेळ अशी होती जेव्हा मी माझ्या वडिलांना इथे सोडले होते, कारण मला वाटले की ते माझ्या आयुष्यासाठी एक ओझे बनले आहेत. मला त्यांच्या भावनांची पर्वा नव्हती. मी तेव्हा फक्त माझ्या अहंकाराला आणि समाजाच्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले. नर्स शांतपणे ऐकत राहिली. आलोकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि जेव्हा मी वडील झालो तेव्हा विचार केला की मी माझ्या चुका दुरुस्त करेन. मी माझ्या मुलाला ते सर्व दिले जे मी गमावलं होतं. मी त्याला माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवलं. त्याला सर्वोत्तम शिक्षण दिलं. त्याला एक चांगलं आयुष्य दिलं. आलोकचा आवाज थरथर कापू लागला. पण आज तोच मुलगा ज्याला मी सगळं दिलं, जो माझ्या संपूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदू होता, तोच मला इथे सोडून गेला आहे. त्याने मला त्याच ठिकाणी सोडले जिथे मी कधी काळी माझ्या आई वडिलांना सोडले होते. नर्सने आश्चर्याने विचारले, तुमचा मुलगा? हो, तोच ज्याला मी माझ्या हृदयाजवळून कधीही दूर केले नाही, ज्याच्यासाठी मी माझ्या आईचे बलिदान दिले होते. आलोकचे हृदय जणू भरून आले होते. तुला माहिती आहे नर्स बाळा, जाताना माझ्या आईने मला एक वाक्य बोलली होती. आज ते खरे ठरले आहे. कोणते वाक्य? नर्सने हळुवारपणे विचारले. बाळा, मी कधीच तुला शिवाय शाप दिल्या नाहीत, पण वेळेचे ऋण नेहमीच फेडावे लागते, असे म्हणत आलोकचे डोळे ओले झाले. ही कहाणी एक कठोर सत्य दाखवते की काळ कधीही कोणाचे ऋण सोडत नाही. जे आपण दुसऱ्यासोबत करतो ते एक दिवस कुठल्याही रूपात आपल्याला परत मिळते, मग ते चांगले असो किंवा वाईट. वेळ आपल्याला व्याजासकट परत करते. पालकांचा आदर आणि त्यांचं प्रेम ही सर्वात मोठी संपत्ती आहे, कारण जेव्हा काळ बदलतो तेव्हा आपल्यालाही जाणवते की आपण जे पेरतो तेच उगवते. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.